पुंडलीक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। क्षमा शस्त्र जया नराच्या हाती, दुष्टतया प्रती काय करी। तृण नाही ते पडिला दावाग्नी, जाय तो विजोनी आपसया। तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, धरा अखंडित सुखरूप। तृण नाही ते पडिला दावाग्नी, जाय तो विजोनी आपसया। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, क्षमा शस्त्र जया नराचे हाती, दुष्टतया प्रती काय करी। क्षमा शस्त्र जया नराच्या हाती, दुष्टतया प्रती काय करी। महाराज म्हणतात, माणसानं हातामध्ये शस्त्र धरलंय, पण लोखंडाचं नाही किंवा तलवारीसारखं नाही। मग शस्त्र हातात धरलंय, पण कोणतं? तर क्षमेचं। क्षमा शस्त्र जया नराच्या हाती। हातामध्ये शस्त्र धरलंय, पण क्षमेचं, माफीचं। मग तुम्ही तुमच्या हातामध्ये क्षमेचं माफीचं शस्त्र जर हातात धरलं, तर दुष्टाची काय कथा आहे? दुष्टाची काय कथा आहे त्या क्षमेपुढे? दुष्टाला जोर कधी येतो तुम्हाला त्रास द्यायला किंवा भांडायला? तो बोलला आणि तुम्ही बॅडली रिॲक्ट झाले, त्याच्या नादाला लागले, तोंडाला लागले तर? पण दुष्ट बोलतोय, घाणघाण बोलतोय, भांडतोय, तुम्ही शांत आहेत, त्याला क्षमा करतायत, माफ करतायत। दुष्ट आपोआप थंड होतो, शांत होतो, त्याच्या आतला दुष्टपणा निघून जातो, तो तुम्हाला शरण येतो, तो तुमच्या पायावर लोळतो। तो एवढं घाणघाण बोलतोय तरी तुम्ही माफच करताय। तो घाणघाण बोलतोय, तुम्ही सहन करताय आणि माफ करताय। तो दुष्ट लाजतो, खिजील होतो, एक तर निघून जातो किंवा तुम्हाला शरण येतो, तुमचा मित्र होतो। आणि म्हणून तुकोबाराय लिहितायत की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया। चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया। तुमचं चित्त शुद्ध असावं, समोरच्याबद्दल तुमचं चित्त शुद्ध असावं। वाघ आणि सर्पासारखे क्रूर प्राणी तुमचे मित्र होतात, वाघ आणि सर्पासारखे क्रूर प्राणी तुमचे मित्र होतात। चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया। चित्त शुद्ध ठेवा, हातामध्ये शस्त्र धारण करा, पण कशाचं? क्षमेचं, माफीचं। समोरचा भांडतोय, भांडू द्या, बोलतोय घाणघाण, बोलू द्या, तुम्ही बॅडली रिॲक्ट होऊ नका, तुम्ही शांत राहा, त्याला क्षमा करा। एक तर तो खिजील होऊन निघून जाईल किंवा तुम्हाला शरण येईल, तुमच्या पायावर लोळेल,
तुमची माफी मागेल. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की क्षमा शस्त्र जया नराचे हाती, दुष्टतया काय करी, दुष्टतया काय करी. दुष्टाची काय कथा आहे म्हणले. तुम्ही हातामध्ये क्षमा धारण केली, हातामध्ये शस्त्र धारण केलंय, पण कशाचं? क्षमेचं. अर्थात तुम्ही समोरच्याला माफ करतायत. तो भांडतोय, वाईट बोलतोय, पण तुम्ही त्याला माफ करतायत. दुष्टाची काय कथा आहे म्हणले. एक तर तो खिजिलून निघून जाईल, किंवा तुम्हाला शरण येईल, तुमच्या पायावर लोळेल, तुमचा मित्र होईल. आणि म्हणून समाज स्वास्थ्यासाठी आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी मानवी जीवनात क्षमा असणं फार महत्त्वाचं आहे. बघा तुम्ही घराघरात कसे कलह असत आहेत, भांडणं होत आहेत. सासू सुनाचं पटत नाही, जावा जावाचं पटत नाही, सवती सवतीचं पटत नाही, ननंद भावजायचं पटत नाही, भावा भावात पटत नाही, समाजात माणसा माणसात पटत नाही. भांडणं होतात, दुश्मन्या लागतात. का? मानवी हृदयात असलेला क्षमेचा अभाव, मानवी हृदयात असलेला क्षमेचा अभाव. सासू सुनाला खालीवर बोलते, अगं काय दिमाग करायलीस, लयच राजा रुस्तमाची आहेस काय, 4 टारकाला नाही आणलेस बापाच्या घरून तर दिमाग करायलीस. खाकी आहे त्यात. सासू सुनाला चैनच पडू देत नाही. सासू सुनाचा छळ करते. आणि तीच सून जर तापड असेल तर बेलनं घेऊनच सासूच्या मागे लागते, बेलनं घेऊनच. टरकभर भांडे दिलेत माझ्या माईने, काय कमी केलंय? आवाज करायचा नाही. सासूला म्हणते आवाज करायचा नाही. लखाडोल भांडणं, सासूनाचे लखाडोल भांडणं. पण तीच सून जर सासूला बॅडली रिॲक्ट झाली नाही, सासू बोलते बोलू द्या, सुनेने संयम ठेवावा, बॅडली रिॲक्ट होऊ नये, आणि सढळ हातानं सासूला क्षमा करावं, माफ करावं. सासू बोलते, घाणघाण बोलते, प्रत्येक वेळेला सून माफच करते, माफच करते. एक दिवस असा येईल की सासू लाजेल, खिजील होईल, सुनापुढे हात जोडेल, बाई माझं चुकलं, मला माफ कर. हे कौटुंबिक स्वास्थ्य आहे. आणि म्हणून मी बोललो की कौटुंबिक आणि मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी मानवी मनात क्षमा उदयाला येणं अतिशय महत्त्वाचं आहे. घरात सुख शांती नांदायची असेल तर मानवी मनात क्षमा असावी. आणि तुकोबाराज आजच्या चरणात हेच बोलतायत. अभंगात पहिल्या चरणात महाराज हेच बोलतायत की क्षमा शस्त्र जया नराचे हाती, दुष्टतया प्रती काय करी. काय कथा आहे म्हणले दुष्टाची, बोलू द्या त्याला काय बोलायचं तर. त्या दुष्टाला काय बोलायचं बोलू द्या, सासूला काय बोलायचं बोलू द्या, भाऊ बोलतोय भावाला काय बोलायचं बोलू द्या, जाव बोलती जावाला काय बोलायचं बोलू द्या. तुम्ही फक्त क्षमेचं शस्त्र हातात धरा. समोरचं काय बोलायचं बोलू द्या. तुम्ही माफ करा, तुम्ही माफ करा, सहन करा, माफ करा. पुढचं लास्ट खिजील होतं, निघून जातं, किंवा तुमच्या पायावर लोळतं, तुमची माफी मागतं. ही क्षमेची ताकद आहे, क्षमेची ताकद आहे. हो, तुम्ही मौन धारण करा, ही मौनाची ताकद आहे. समोरचा खिजील होतो, निघून जातो, किंवा तुम्हाला शरण येतो, तुमची माफी मागतो. दुश्मनी मैत्रीत बदलते. आणि म्हणून क्षमा एक असं शस्त्र आहे की हातात तलवार नाही, चाकू नाही, काही नाही, नाव शस्त्र दिलंय पण हातात काही नाही, कुठले लोखंडाचे अवजार नाही, पण याला शस्त्र म्हटलंय तुकोबारायांनी. क्षमा ही शस्त्र आहे.
शत्रू जिंकायचा आहे, तलवार लागते, रिव्हॉल्वर लागेल, काहीतरी लागेल. शत्रू जिंकायचा आहे, शस्त्र लागेल, तलवार लागेल. तसं क्षमा ही तलवार आहे, शस्त्र आहे. कशाकरता? समोरचा शत्रू जिंकायचा आहे. सासू भांडते, शत्रू आहे. जाव भांडते, शत्रू आहे. यांना जिंकायचं आहे. शस्त्र धारण करा. कशाचं? क्षमेचं. क्षमेचं. क्षमा शस्त्र जया नराचे हाती, दुष्टतयाप्रती काय करी. काही बोलू द्या, काही बोलू द्या समोरच्याला, तुम्ही थोडंसं मौन धारण करा आणि सरळ हाताने त्याला माफ करा. ते समोरचं तुम्हाला नक्की शरण येईल, तुमची माफी मागेल किंवा खिजिलून निघून तरी जाईल. आणि म्हणून समाजातील, घरातील भांडणतंटा मिटवायचा असेल, घरात ही पावलं पावली हिंसा आहे. मानसिक हिंसा, शारीरिक हिंसा, वाचिक हिंसा. तुम्हाला कोणी तोंड टाकून बोललं ही वाचिक हिंसा आहे. हिंसा काय असते? की आपल्या शरीरानं, वाणीनं आणि मनानं असं वागणं की ज्यामुळे समोरच्या माणसाला दुःख होईल, ती हिंसा असते. आणि आपल्या वाणीनं, मनानं आणि शरीरानं असं वागणं की ज्यामुळे समोरच्याला सुख होईल, ती अहिंसा असते. शरीरे वाचा मानसे जगाच्या सुखोद्देशे. ज्ञानोबा आहे, शरीरे वाचा मानसे जगाच्या सुखोद्देशे, रहाटने ते अहिंसे रूप जाण. आपल्या शरीरानं, वाणीनं, मनानं अशा कृती कराव्यात की ज्यामुळं समोरच्याला सुख होईल, ती अहिंसा असते. आणि आपल्या शरीरानं, वाणीनं, मनानं अशा कृती घडल्या की ज्यामुळे समोरच्याला दुःख होईल, ती हिंसा असते. आणि मग कोणाला हाणणं, मारणं किंवा कोणाचा खून करणं म्हणजेच हिंसा नव्हे. खून करणं ही तर हिंसाच आहे, पण हाणणं मारणं ही हिंसा आहे. शारीरिक दृष्ट्या समोरच्याच्या उपयोगी न पडणं ही हिंसा आहे. हिंसेने समोरचा मनुष्य दुःखी होतो, आपल्याला पाप लागतं, आपलं पतन होतं. ही शारीरिक हिंसा आहे. तुम्ही तोंडानं, शब्दानं कोणाला दुखवलं, वाचिक हिंसा आहे, आपल्याला पाप लागतं, पतन होतं. मनानं कोणाचं वाईट चिंतवलं, मानसिक हिंसा आहे, पाप लागतं, पतन होतं. समाजामध्ये, घरामध्ये पावलं पावली हिंसा असते. सासू टोपल्यानं हिंसा करते, सुनेला वाईट वाईट बोलून, आणि पापाची भागीदार होते. जावा हिंसा करतात, मोठी जाव लहान्या जावाला बोलते, वाईट वाईट बोलते, वाचिक हिंसा करते. भावाभावात वाचिक हिंसा असते, शारीरिक हिंसा असते, मानसिक हिंसा असते. समाजात, माणसात शारीरिक, वाचिक, मानसिक सगळ्या प्रकारच्या हिंसा असतात. आम्ही मनानं कोणाचं वाईट चिंतितो, तोंडानं वाईट बोलून समोरच्याला दुखवतो, शरीरानं कोणाचं ताडणमारण करतो. या सगळ्या हिंसा आहेत, शारीरिक, मानसिक, वाचिक. आणि या पावलं पावली समाजात आणि घरात घडत असतात. याने समाजात दुःख नांदतं, वैमनस्य येतं, दुश्मनी लागते, समाज अधोगतीला जातो. आणि म्हणून कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी या कुटुंबात आणि समाजात जी आपल्या वाणीतून, वागण्यातून हिंसा होते, दुश्मनी लागते, मनं दुखवल्या जातात, ही जी समाजात आणि कुटुंबात आपल्या वाणीतून, वागण्यातून हिंसा होते, या हिंसेपासून बचाव करायचा असेल तर एक शस्त्र हातात धरा, आणि ते शस्त्र आहे क्षमेचं. क्षमेचं शस्त्र. शस्त्रानं समोरचा दुश्मन जिंकला जातो. इथंही दुश्मन जिंकायचा, समोरचा आपल्याला वाईट वाईट बोलतोय, दुखवतोय, समोरच्या दुश्मनाला जिंकायचं आहे. शस्त्र हातात धारण करा. कशाचं? क्षमेचं. क्षमेचं. समोरचं वाईट बोलतोय, बोलू द्या, तुम्ही शांत राहा, त्याला माफ करा, त्याला क्षमा करा. ते खिजील होईल, निघून जाईल, किंवा तुम्हाला शरण येईल, तुमच्या पायावर लोळेल, ते तुमचा मित्र होईल. ही क्षमेची ताकद आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सरपत आहे, तुकोबर आहे. तुमच्यामध्ये क्षमा आहे, तुमचं चित्त शुद्ध आहे समोरच्याबद्दल. सापासारखे, वाघासारखे तुमचे मित्र होतात. माणसाची काय कथा आहे, माणूस तर सहज मित्र होईल. सासूची काय कथा आहे. सुनेचं चित्त सासूबद्दल निर्मळ असावं. सासू काही बोलली, सुनेनं माफ करत राहावं. सासू सापा इतकी, वाघा इतकी वाईट नाही, माणूस आहे. सासू ही
नमतं घेईल, वाकेल झुकेल, सुनाला शरण येईल. दोघीमध्ये मैत्री होईल. आणि म्हणून मी बोललो की कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी कुटुंबात घडणारी हिंसा, वाचिक, मानसिक, शारीरिक, ही हिंसा घालवायची असेल, कुटुंबात समाजात सुखशांती नांदवायची असेल, तर जीवनात क्षमा असणं अतिशय आवश्यक आहे. मानवी जीवनात क्षमा असणं अतिशय आवश्यक आहे. का? तर क्षमेमुळं कलह कमी होतो, भांडणतंटा मिटतो, समाजात सुखशांती नांदते. म्हणून महाराज आम्हाला उपदेश करतायत की तुम्ही तुमच्या अंतःकरणात क्षमा धारण करा. याने काय होईल की समोरचा दुष्ट आहे, वाईट बोलतोय, वाईट वागतोय, तुम्ही त्याला माफ केलंय, तो लाजेल, निघून जाईल, किंवा तुम्हाला शरण येईल, तुमची माफी मागेल, तुमचा मित्र होईल. दुष्टतायाप्रती काय करी? क्षमेपुढं दुष्टाची काहीच कथा नसते. तुम्ही क्षमा करा, प्रेमानं पेश या. प्रेमात फार शक्ती आहे, समोरचं तुमचा मित्र होत आहे. म्हणून महाराज म्हणतात की क्षमा शस्त्र जया नराचे हाती, दुष्टतायाप्रती काय करी? क्षमेपुढे दुष्टाची काही कथा नसते, काही ताकद नसते. इतकी ही क्षमा महान आहे. मग ही क्षमा म्हणजे काय हो? क्षमा काय असते? ही क्षमा म्हणजे काय? ज्ञानोबा लिहितात क्षमेची व्याख्या, सर्व ही साहतिया गरिमा, गर्वा न येतेची क्षमा, अंग वाहुनी अरोमा वाहने नेणे. आपल्या अंगावर केस आहेत, आपल्या अंगाने, आपल्या शरीराने कधी गर्व केला का की मी केसाचं वजं वाहतोय? अहो, अगणित केस आहेत, मोजता येत नाहीत. आपण बोलून जातो की त्याच्यावर एवढं ऋण आहे, त्याच्यावर एवढं ऋण आहे, की अंगावर केस कमी आहेत. म्हणीत आपल्याकडं अगणित केस आहेत, शरीरावरचे केस मोजता येत नाहीत. हे शरीर अंग वाहून या रोमा वाहने नेणे, हे अंग, हे शरीर केसाचं वजं वाहतंय. त्या केसाला वजं असो की नसो, पण हे केस अंगावर वागवतंय, केसाचं वजं वाहतंय हे शरीर. पण शरीराने कधी गर्व केला का की मी केसाचं वजं वाहतोय? अगणित केस शरीरावर आहेत, अगणित केसाचं वजं शरीर वाहतंय, परंतु शरीर कधी गर्व करत नाही की मी केसाचं वजं वाहतोय. तसं अगणित दुःख, अगणित संकट, मोठी मोठी अगणित संकट जीवनात आली, ती निमूटपणे सहन करायची, आणि मी ती सहन करतोय याचा गर्व ठेवायचा नाही, याला क्षमा म्हणतात. सर्व ही साहतिया गरिमा, गर्वा न येतेची क्षमा, अंग वाहून या रोमा वाहने नेणे. ज्ञानोबा राय. समोरच्याला त्रास देत राहावा, तुम्ही निमूटपणे सहन करावा, त्याला माफच करावं. आणि त्याला माफ करतायत आणि तुम्ही सहन करतायत याचा गर्वही ठेवू नये, ही क्षमा असते. अंग वाहून या रोमा वाहने नेणे. एकूण दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत. त्या 26 दैवी गुणापैकी क्षमा एक आहे. 26 दैवी गुण सांगू? एकूण 26 दैवी गुण आहेत. खालीवर होतील, पण सांगतो, प्रयत्न करतो सांगण्याचा. 26 दैवी गुण तोंडपाठ ठेवणं अवघड आहे, थोडे खालीवर होतील, एखादा विसरलंय. अभय, सत्वशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, अर्जव, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, अपैशून्य, दया, अलोलुप्तता, मार्दव, लाज, अचापल्य, तेज, क्षमा, धैर्य, शौच, अद्रोहित्व आणि अमानित्व, असे एकूण 26 दैवी गुण आहेत आणि 6 आसुरी गुण आहेत. हे 26 दैवी गुण तुम्हाला अचूकरित्या आत्मज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती करून देतात आणि भगवंताशी जोडतात. अर्थात दैवी संपत्तीचे 26 गुण तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतात आणि आत्मज्ञानाचं रक्षणही करतात.
अर्थात हे 26 गुण, दैवी संपत्तीचे 26 गुण तुम्हाला संत बनवतात, मुक्ती मिळवून देतात आणि भगवंताशी जोडतात. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की गुणकुसुमाची माळा हाती घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवंसिता असे. हे मुक्तिरूपी बाळ, ही 26 गुणाची माळ घेऊन, दैवी संपत्तीच्या 26 गुणाची माळ घेऊन हे मुक्तिरूपी बाळ विरक्त माणसाचा, निरपेक्ष माणसाचा गळा शोधत असतं. अशा विरक्त माणसाला मुक्तीची आणि या 26 गुणाची माळ घालण्यासाठी. तात्पर्य, दैवी संपत्तीचे 26 गुण तुम्हाला अचूकरित्या आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतात आणि आत्मज्ञानाचं रक्षणही करतात. त्या महात्म्याला चुकीच्या दिशेने जाऊ देत नाहीत. आणि म्हणून ज्ञानपूर्व अवस्थेत आणि ज्ञानोत्तर अवस्थेत, दोन्ही अवस्थेत दैवी संपत्तीचे 26 गुण त्या महात्म्याच्या जीवनात असणं आवश्यक आहे. दैवी संपत्तीचे 26 गुण तुम्हाला आत्मज्ञान मिळवून देऊन संत बनवतात. पण संत झाल्यानंतर तुमच्या जीवनात जर दैवी संपत्तीचे 26 गुण नसले तर तो संत भटकू शकतो. मग साधक आणि सिद्ध, साधक आणि संत दोघांच्याही जीवनात दैवी संपत्तीचे 26 गुण असणं आवश्यक आहे. हे दैवी संपत्तीचे 26 गुण तुम्हाला आत्मज्ञान मिळवून देतात आणि मुक्त झाल्यावर या आत्मज्ञानाचं रक्षणही करतात, तुम्हाला भटकू देत नाहीत, चुकीच्या दिशेने जाऊ देत नाहीत. आणि म्हणून दैवी संपत्तीचे 26 गुण आत्मज्ञान मिळवून देतात आणि आत्मज्ञानाचं रक्षणही करतात. त्या माणसाचं संतत्व टिकून ठेवतात. या 26 दैवी गुणापैकी एक गुण आहे क्षमा. आणि या क्षमेचं शस्त्र तुम्ही हातात धारण करा असं तुकोबाराय म्हणतात. आणि महाराज लिहितात की क्षमा शस्त्र जया नराच्या हाती, दुष्टतया प्रती काय करी. क्षमा शस्त्र जया नराच्या हाती, दुष्टतया प्रती काय करी. अरे ज्याने क्षमेचं शस्त्र हातात धारण केलंय त्याच्यापुढे दुष्टाची काय कथा आहे. दुष्ट काहीच करू शकत नाही. दुष्ट काय बोलायचं बोलतो, काय वाईट वागायचं वागतो तुमच्यासोबत. पण तुमच्या हातात एक शस्त्र आहे, कशाचं? क्षमेचं. ते वाईट वागते, तुम्ही त्याला माफच करता, क्षमा करता. ते खिजील होतं, लाजतं, बिनलाज होतं, निघून जातं. लाजतं, बिनलाज नाही पण लाजतं, निघून जातं. लाजीरवाणं होतं, निघून जातं. किंवा तुम्हाला शरण येतं, तुमच्या पायावर लोळतं. ही क्षमेची ताकद आहे. तुम्ही समोरच्याला क्षमा केलं, माफ केलं, तुमचं चित्त शुद्ध आहे. शत्रूही तुमचे मित्र होतात. भांडणतंटा मिटतो, दुश्मनी संपते, घरात समाजात सुख शांती नांदते. आणि म्हणून जीवनात क्षमा असावी. ज्ञानोबा बोलतायत की क्षमा असावी, पण कशी असावी? अनाक्रोश असावी. आक्रोश विनजेत क्षमा असे. आक्रोश विनजेत क्षमा असावी. एखादा मनुष्य चुकलाय, तुम्हाला शरण आलाय आणि तुमची माफी मागतोय, पण तुम्ही आळेपिळे घेता, आडेवडे घेता, घाणघाण बोलताय. बडव्या तू असं केलं, तसं केलं, फलान केलं, बिस्तान केलं, खूप घाणघाण बोलले. त्याला समोरचं माफी मागते, त्याला तुम्ही घाणघाण बोलताय. घाणघाण बोलून त्याला माफ केलं. ही क्षमा फारशी कामाची नाही. ही आक्रोशयुक्त क्षमा आहे. क्षमा अनआक्रोश असावी. समोरचं आलंय आणि माफ करा म्हणलं, कुठलाही आक्रोश न करता सडळ हाताने त्याला माफ करावं, याला म्हणतात अनआक्रोश क्षमा. आणि अशी अनआक्रोश क्षमा फक्त 3 माणसापाशी असते. एक जन्मदाते मायबाप, दुसरा संत आणि तिसरा भगवंत. या तिघापाशी अनाक्रोश क्षमा असते. जन्मदाते मायबाप, त्यांच्यापाशी अनाक्रोश क्षमा असते. मुलगा चुकला आणि बापा पुढे आला आणि बापाची माफी मागतोय. बाबा चुकलं, यापुढे करणार नाही चूक, मला माफ करा. मुलगा बापाची माफी मागतोय, बापाने माफ नाही केलं, तो बाप कसला? तो बापच नाही आहे. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. मुलानं चुकत राहावं, मुलाने माफी मागितली की बापानं माफच करावं, तो बाप असतो. पुत्राला माफ करत नाही तो बाप कसला आलाय? हां, पुत्र चुकलाय, त्याला गिल्टी फील झाले,
पश्चाताप झाला आणि बापाची माफी मागतोय, बापाने जरूर माफ करावं. पश्चाताप नाही झाला, माफी मागत नाही, नका माफ करू. पण मुलगा चुकलाय, समोर आलाय, फील झालं, वाईट वाटतंय, पश्चाताप झालाय, वाईट वाटतंय, पश्चाताप झालाय, बापाची माफी मागतोय, बाप माफ करतोच. जो माफ करतो तोच बाप. माफ नाही केलं तर तो बापच नाही, त्याला बाप म्हणून घ्यायचा अधिकारच नाही. कारण बापापाशी आणि आईपाशी अनाक्रोश क्षमा असते, अनाक्रोश क्षमा. साने गुरुजीची एक गोष्ट आहे. एक प्रेयसी आपल्या मित्राला म्हणते, प्रियकराला म्हणते की तू जा आणि माझ्यावरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी तुझ्या आईचं काळीच कापून आणून मला आणून दे, मग मी नक्की म्हणेल की तुझं माझ्यावर प्रेम आहे. पोट्टच होतं, पोरीवर येडं झालेलं. आता आणतो मला, पळत गेलं घरी. गेला, चक्क आई कापली, हो, छाती फाडली, काळीच काढलं, हृदय काढलं, हातात घेतलं, हृदय घेऊन पळू लागला ते काळीच. पळताना त्या मुलाला ठेस लागली, मुलगा खाली पडला, सोबत हातातलं काळीच खाली पडलं. त्या काळजातून आवाज आला, बाळ तुला काही लागलं का रे? मुलगा काळीज घेऊन पडतोय, मुलगा काळीज घेऊन पळतोय, हातावर काळीज आहे, पळताना ठेस लागली, पडला, काळीजही खाली पडलं हातातलं. काळजातून आवाज आला, बाळ तुला काही लागलं का रे? बाळ तुला काही लागलं का रे? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाविन प्रीती, अनाक्रोश क्षमा, दॅट इज लाभाविन प्रीती. ती फक्त आईची जात असते. जिथं अनाक्रोश क्षमा आहे, जिथं लाभाविन प्रीती आहे, ती अनाक्रोश क्षमा आहे. आई कापली आहे, आईला अपकार केलाय, तरी आई आपल्या बाळावर उपकारच करते. कापलं हिला, आईला, तरी बाळ पडलंय, ही कापलं, हे गेलं कुठं, तरी ती म्हणते तुला काय लागलंय का? ही अनाक्रोश क्षमा आहे. ही आईपाशी असते, बापापाशी असते. आक्रोश विना जिथं क्षमा असते, जिथं अनाक्रोश क्षमा आहे, ती आई असते, बाप असतो, तो संत असतो, तो देव असतो. या चौघापाशी अनाक्रोश क्षमा असते. आणि म्हणून तुका म्हणे मायबापे अवघी देवाची रूपे. संतापाशी देवापाशी अनाक्रोश क्षमा आहे. आणि म्हणून मायबाप मुलासाठी संत असतात, देव असतात. तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूपे. मायबापापाशी अनाक्रोश क्षमा असते. कुठला आक्रोश न करता सरळ हातानं माफ करून टाकतं, जा केलं तुला माफ, नीट वाग आता. संतापाशी अनाक्रोश क्षमा असते. संतापाशी अनाक्रोश क्षमा असते. पावसाळ्याचे दिवस, नदीला भरपूर पाणी वाहतंय, स्वच्छ पाणी आहे, पाऊस पडून गेलेला आहे, पूर येऊन गेलेला आहे, पाण्याची धो धार वाहते. एक साधू नदीमध्ये स्नान करतोय, बाजूला 4-2 माणसं स्नान करतायत. अचानक त्या पाण्याच्या प्रवाहात एक विंचू वाहत आला. साधूच तो धावला त्या विंचवाकडे, त्या विंचवाला ओंजळीत घेतलं आणि त्याला नदीच्या किनाऱ्यावर जमिनीवर सोडण्यासाठी साधू निघालाय. त्या जात विंचवाची, त्याला काय माहिती त्याने कशा करता घेतले मला ओंजळीत. त्यांनी दिला ठोका ठेवून नांगी. साधूच्या हाताला मुंगी आला, साधूच्या हाताला मुंगी आल्या, ते विंचू पुन्हा पाण्यात पडला, वाहू लागला. साधू पुन्हा विंचवाकडे धावला, पुन्हा ओंजळीत घेतला विंचू पाण्यासेत, पुन्हा किनाऱ्यावर चालला, पुन्हा विंचवाने नांगी मारली, पुन्हा विंचू पाण्यात पडला, पुन्हा विंचवाकडे साधू धावला, पुन्हा ओंजळीत घेतला, पुन्हा किनाऱ्याकडे चालला, पुन्हा नांगी मारली, पुन्हा विंचू पाण्यात पडला, पुन्हा साधू त्या विंचाकडे धावत चालला. तेवढ्यात बाजूचे स्नान करणारे म्हणले, साधू महाराज तुम्ही वेडे आहेत का हो? तुम्हाला काय कळतं का नाही? म्हणले का? तुम्ही त्याचा जीव वाचवायचा प्रयत्न करता त्या विंचवाचा, ते तुम्हाला 50 बार नांगी मारत आहे, हाताला मुंगी आल्या, 10 झाला अंगाचा, ते तुम्हाला चावत आहे आणि तुम्ही त्याला वाचवायला चालले. मरू द्या ना, जाऊ द्या ना भाऊन, द्या सोडून ना त्याचा. साधू म्हणतो, बाबा चावणं हा विंचवाचा स्वभाव, चावणं हा विंचवाचा स्वभाव आणि उपकार करणं हा माझा स्वभाव. मी उपकारच जर करायचा सोडून दिला तर मी साधूच कसला. तुका म्हणे आता
उरलो उपकारापुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. जगानं अपकार करत राहावं, साधूनं त्याला माफ करावं, त्याच्यावर उपकारच करत राहावं. वरी फोडावया लागी लोह मिळे परिसाच्या अंगी, ते तर मिळते प्रसंगी सोन्याची होईजे. लोखंडी घाण्यानं परिसाला फोडलंय, त्याचा चुरा केलाय, परिस फुटलाय. पण फुटत असताना लोखंडी घाण्याला या परिसाचा स्पर्श झालाय, परिस फुटलाय, परिसाला लोखंडाने अपकार केलाय, तरीही आपल्या स्पर्शानं या परिसानं लोखंडाचं सोनं करून त्याच्यावर उपकारच केलाय. वरी फोडावया लागी लोह मिळे परिसाच्या अंगी, ते तर मिळतीये प्रसंगी सोन्याची होईजे. विंचवानं अपकार केलाय साधूला, तरी साधू उपकारच करतो. ही साधूची जात आहे. आणि आक्रोश क्षमा आहे. कुठली आडेवेडे न घेता, आळेपिळे न घेता सडळा त्यांना माफ करत राहा, काही अपेक्षा नाही ठेवता. आणि आक्रोश क्षमा आहे साधूजवळ असते. आणि म्हणून घेऊन जळाचे लोट आलिया नदी नदाचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. ज्ञानोबा, नद्यानं किती पाणी वाहून आणू द्या, समुद्र आपलं पोट मोठं करतो आणि आपल्या पोटात पाणी गडप करतो. जगानं किती त्रास देऊ द्या, साधू सगळं बिनबोबाट सहन करतो आणि जगाला माफ करतो. आणि म्हणून तुकोबारा ज्ञानोबा लिहित आहेत की आणि उन्मत्त जगे जया खंती न लगे, आणि जयाचे नि अंगे नशिने लोको. साधूची जात कशी असते. माशाने किती समुद्र ढवाळला, तर समुद्र माशाला कंटाळत नाही. आणि समुद्र किती उफाळून लाटा फेकू लागल्यावर तर मासे समुद्राला कंटाळत नाहीत. जसं मासे समुद्राला आणि समुद्र माशाला दोघंही एकमेकाला कंटाळत नाहीत, तसे संत साधू जगाला आणि जग साधूला कंटाळत नाही. ज्ञानोबा लिहितात आणि उन्मत्त जगे जया खंती न लगे, जयाचे नि अंगे न शिने लोको. जगानं किती त्रास देऊ द्या, साधू कंटाळत नाही, जगाला माफच करतो. आणि जगालाही साधू हवा हवा असा वाटतो. जयाचे नि अंगे न शिने लोको, हे साधूचं मुख्य लक्षण आहे. क्षमा हा दागिना आहे, क्षमा हा साधूचा दागिना आहे. ज्ञानोबा लिहित आहेत क्षमा हा साधूचा दागिना आहे. ज्ञानोबा लिहित आहेत तरी पडियंते लेने अंगे भावे जेने, धरिजे ते विसहाने सर्व चितया. ओया का ज्ञानोबाची. तरी पडियंते लेने अंगे भावे जेने, धरिजे ते विसहाने सर्व चितया. पडियंते लेने आवडीचा दागिना, खूप मोठा हार आहे, चप्पल हार आहे, पोहे हार आहे, नाना प्रकारचे हार आहे, मला नावं माहीत नाहीत त्याची. फार भारीचा दागिना आहे. बाई कशी आवडीने गळ्यात धारण करती. पडियंते लेने अंगे भावे जेने, खूप आवडीचा दागिना आहे, भारीचा दागिना आहे, बाई मोठ्या आवडीने धारण करते. बाई जशी सोन्याचा अलंकार, सोन्याचा दागिना आवडीने गळ्यात धारण करते, तसं साधू आपल्या जीवनात येणारी सगळी संकट दुःख आवडीने धारण करतो. आणि मी संकट दुःख धारण करतोय याचा गर्व घेत नाही, याला क्षमा म्हणतात. अनक्रोश क्षमा, आक्रोश विनजित क्षमा असे. तरी पडियंते लेने अंगे भावे जेने, धरिजे ती विसहाने सर्व चितया. सर्व ही साहतिया गरिमा, गर्वा न येतेच क्षमा, अंग वाहून या रोमा वाहने नेने. वाहने नेने ही क्षमा आहे. जगानं त्रास द्यावा, संतानं सहन करावं. समुद्र मासे समुद्राला कंटाळत नाहीत, तसे साधू समाजाला आणि समाज साधूला कंटाळत नाही. दोघं एकमेकाला हवेस असतात. आणि म्हणून ते ज्ञान गा येथे ओळखते निरुते, जिथं आक्रोश विन क्षमा असे. अगाध सरोवरी कमळेनी जिया परी, का सदैवाचे घरी राहे लक्ष्मी. सदैव म्हटला की लक्ष्मी आलीच राहायला. अगाध सरोवर म्हटलं की कमळ आलंच. तसं साधू म्हटलं की क्षमा आलीच. साधू म्हटलं की क्षमा आलीच. का तर क्षमा हा साधूचा अलंकार आहे, साधूचा अलंकार आहे. साधू तुम्हाला माफच करणार. तुका म्हणे संत सोसी जगाचे आघात.
तुका म्हणे संत सुसी जगाचे आघात, जगाच्या कल्याणा संतांच्या उभती देह कष्टविती परोपकारी, देह कष्टविती परोपकारी. जगानं त्रास देत राहावा, संतांना सहन करत राहावा. आणि मी सहन करतोय याचा गर्व न घ्यावा, ही क्षमा असते, अनाक्रोश क्षमा असते. आणि म्हणून जो मान अपमान आतेस आहे, सुख दुःख जेत समाये, निंदा स्तुती नोही दुखंडू जो. ज्यासाठी मान अपमान, सुख दुःख, निंदा स्तुती सगळं सारखंच असते. अशा महात्म्याजवळ क्षमा असते, संताजवळ क्षमा असते. मी बोलून गेलो की अनाक्रोश क्षमा मायबापापाशी असते, अनाक्रोश क्षमा संतापाशी असते, आणि अनाक्रोश क्षमा देवापाशी असते, देवापाशी असते. का तर देव आमचा बाप आहे. या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबरू. या कारणे मी पिता, माया ही आमची आई आहे आणि पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे. पांडुरंग आमचा बाप आहे. आणि बाप कुणाला म्हणायचं? पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो, पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. मग पांडुरंग आमचा बाप आहे, पांडुरंग आमचा बाप आहे म्हणून तो आमचे लाखो अपराध पोटात घेतो. आणि पांडुरंग आम्हाला अनाक्रोश क्षमा करतो. आणि म्हणून भगवान 9व्या अध्यायात बोलतायत की ते बी भलतेनी भावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. कुठल्या तरी भावानं, प्रेमानं, विरोधानं, दुश्मनीनं, कशानंही, वैराग्य कशाने असो, भलतेनी भावे, कुठल्या तरी भावाने तुझं मन माझ्या दिशेने येऊ दे. तुला वाईट वागलास, केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होऊ दे, मागचं मी तुला माफ करील, तुझा उद्धार करेल. आले तरी आगवे मागील वाव. देव आमचा बाप आहे, आम्ही मुलं आहेत, चुकतोय आम्ही, पण आमच्या चुकीचा आम्हाला पश्चाताप होतोय. आणि देवापुढे उभा राहिलो, देवा चुकलं, आपली तापडी केली, तोबा केलं, देवा चुकलं, माफ कर. देव आम्हाला सरळ त्यांना माफ करतो आणि सांगतो इथून पुढे नीट वाग, मी तुझा उद्धार करेल. देव का माफ करतो? देव आमचा बाप आहे. या कारणे मी पिता, देव आमचा बाप आहे. आणि पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तोच बाप असतो. मुलगा चुकला आणि बापाला माफी मागतोय आणि बापानं माफ नाही केलं, तो बाप कसला? त्याला बाप म्हणून घेण्याचा अधिकार नाही. मुलानं चुकाव, बापानं माफच करत राहावं, तर तो बाप. देव आमचा बाप आहे. आम्ही लाख चुका केल्या आणि देवापुढे उभं राहिलोत, आम्हाला फक्त पश्चाताप हवा. पश्चातापाच्या आशीर्वाद आम्ही स्नान करावं आणि देवापुढे उभं राहावं, देवा चुकलं माफ कर, देव माफच करतो. का? तो आमचा बाप आहे. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो, देव आमचा बाप आहे. आणि म्हणून कंसाला माफ केलं, रावणाला माफ केलं, कुंभकर्णाला माफ केलं, शिशुपाल वक्रदंताला माफ केलं, हिरण्यकशिपू हिरण्यकला माफ केलं. का? या सगळ्यांचा बाप आहे पांडुरंग. भगवान विष्णू या सगळ्यांचा बाप आहे. भगवान विष्णू या सगळ्यांचा बाप आहे. हे सगळे भगवान विष्णूला वेगवेगळ्या अवतारात, राम अवतारात, कृष्ण अवतारात भगवान विष्णूला मारायला टपले. कंस भगवान कृष्णाला, रावण प्रभू रामचंद्राला मारायला टपले. देवानं ठीक यांना मारलं, पण देवाच्या हाताने ज्याला मरण आलं तो मुक्त होतो. तुझे अवतारे जाणो स्वतंत्र, देता न मनशी पात्रा पात्र, कैवल्य असे पवित्र वैर्याही दिले. देवा हे वैरी होते तुझे, तुला मारायला टपले होते, पण मोक्षासारखी पवित्र वस्तू यांना तू सरळ हाताने देऊन टाकलीस. इतका तू उदार आहेस. तुझे अवतारे जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, कैवल्य असे पवित्र वैर्याही दिले. ऐसा अपकार्या तुझा उपकारू, अपात्राही परी उदारू, दान मागोनी दारवंटे करू, झालाशी बळीचा. अपकार्या तुझा उपकारू, अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो देव असतो, तो संत असतो, तो मायबाप असतो. आणि या तिघापाशीही अनाक्रोश क्षमा असते. आक्रोश विनजित क्षमा असते. जन्मजाते मायबाप, संत आणि भगवंत या तिघापाशीही अनाक्रोश क्षमा असते. अनाक्रोश क्षमा.
अजिबात आडेवेडे नाही, ते माफच करणार. संताला त्रास द्या तुम्ही, ते आळेपिळे न घेता तुम्हाला माफच करणार. देवाला त्रास द्या तुम्ही, फक्त शरण जा, पश्चाताप करा आणि शरण जा, देव तुम्हाला माफच करणार. तुम्ही चूक करा, मायबाप पुढे जा, पश्चाताप करा, मायबाप माफच करणार. म्हणजे तीनच व्यक्ती अशा आहेत, जन्मदाते मायबाप, संत आणि भगवंत, की ज्यांच्यापाशी अनाक्रोश क्षमा आहे. कुठले आडेवेडे न घेता सरळ हाताने तुम्हाला माफ करतात. समाज तसा नाही. तुम्ही एखाद्याचं वाईट केलं, हाणलं, मारलं, काही भलतंच वाईट केलं, शिवीगाळ केली, जा तुम्ही, लाख पाय पडा, पायावर लोळा, नाही माफ करत. घाणघाण बोलतं, शिव्या देतं, लातानी हाणतं, निघ म्हणतं इथून, काही बोलतं. केलं तर 50 शिव्या देऊन माफ करतं. ही अनाक्रोश क्षमा नसते. अनाक्रोश क्षमा फक्त जन्मदाते मायबाप, संत आणि भगवंत या तिघापाशी असते. समाज तुम्हाला माफ करेल, पण आक्रोश करून माफ करेल. समाजापाशी अनाक्रोश क्षमा नसते, आक्रोशयुक्त क्षमा असते. क्षमा ही अनाक्रोश असावी. क्षमा हे शस्त्र आहे. क्षमा ही तलवार आहे, क्षमा शस्त्र आहे. आणि हे क्षमारूपी शस्त्र जर मानवी जीवनात आलं तर संसार सुखमय होतो. सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य नांदतं, जगात सुखशांती नांदते, घरात सुखशांती नांदते. क्षमेमुळं क्षमा करायचं शिका, एकमेकाला माफ करा. घरात, कुटुंबात, बाहेर, समाजात शांती नांदेल. हनुमान महाराजचा आग्रह की क्षमा शस्त्र जया नराच्या हाती, दुष्टतया प्रती काय करी. क्षमेचं शस्त्र हातात धारण करा. समोरचं दुष्ट आहे, वाईट वागतंय, शिवाय देतंय, घाण बोलतंय, माफ करा, क्षमा करा. ते लाजल, खिजील होईल, निघून जाईल किंवा पाय पडेल तुमच्या, तुम्हाला शरण येईल, वैर मैत्रीत बदलेल. दुष्टाची काय कथा आहे क्षमेपुढे. महाराज तेच म्हणतात, दुष्टतयाप्रती काय करी, दुष्टाची काय कथा आहे क्षमेपुढे. क्षमा एवढी महान आहे, क्षमा एवढी महान आहे. मग ही क्षमा आपल्या जीवनात आणायची कशी. प्रश्न उभा राहतो की क्षमा आपल्या जीवनात आणायची कशी. याचं उत्तर तुकोबाराय देत आहेत. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. क्षमा आपल्या जीवनात कशी येते. मुखात भगवंताचं नाम धारण करा, जीवनात क्षमा येते. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या मुखात देवाचं नाव, त्याच्या घरात शांती क्षमा दया वास करतात. तुकोबाराय बोलतायत, दया क्षमा शांती ते तर देवाची वस्ती. तुकोबारायच तेची संत जाना जगी, दया क्षमा ज्यांच्या अंगी. श्री संत मुक्ताबाई. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. तुकोबाराय. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. तात्पर्य, ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे त्याच्या जीवनात दया क्षमा शांती वास करतात. आणि म्हणून एक सरळ सरळ समीकरण जुळतं की मुखात भगवंताचं नाम, हृदयात दया, आणि हृदयात दया तर जीवनात क्षमा. हृदयात दया असल्याशिवाय जीवनात क्षमा येत नाही. ज्ञानोबा बोलताय, दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दया तेत धर्म. ज्याच्या मुखात नाम, ज्याच्या मुखात देवाचं नाम, त्याच्या हृदयात दया. ज्याच्या हृदयात दया, त्याच्या जीवनात धर्म, अर्थात नीतिमूल्य. धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे. धर्म म्हणलं की आमच्या डोळ्यापुढे 4 जाती येतात, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई. या जाती जमाती म्हणजे धर्म नव्हे, तर सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. नीती रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, क्षमा, या सर्व सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. दया ही सर्व सद्गुणांची जननी आहे. दया ही सर्व सद्गुणांची आई आहे. जगातील प्रत्येक गोष्ट, जगातील प्रत्येक चांगली गोष्ट
जगातील प्रत्येक चांगली गोष्ट ही दयेच्या पोटी जन्म घेते आणि चांगल्या गोष्टी सद्गुण असतात, म्हणून दया ही सद्गुणाची जननी आहे. क्षमा हा एक सद्गुण आहे, म्हणून क्षमा हा सद्गुण दयेच्या पोटी जन्म घेतो आणि दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. आणि म्हणून हरिनाम तेथे दया आणि दया तेथे क्षमा हे समीकरण आहे, हा सिद्धांत आहे. हरिनाम तेथे दया आणि दया तेथे क्षमा. मग क्षमा जीवनात आणायची ना, तर आधी हृदयात दया असावी लागते आणि दया हृदयात असायची ना, तर मुखात हरिनाम असावं लागतं. कारण मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात क्षमा. मुखात हरिनाम असेल तर हृदयात दया येते, मनुष्य दयाळू असतो. आणि अंतकरणात दया वास करत असेल तर तुम्हाला समोरच्या माणसाची कीव येते आणि तुम्ही त्याला सरळ हाताने माफ करता. पण मुखात हरिनाम नाही आहे, मुखात हरिनाम नाही आहे तर हृदयात दया नाही आहे. तुम्ही निर्दयी आहेत, निर्दयी आहेत, कडू आहेत, कपटी आहेत, अधर्मी आहेत. समोरचा पायावर लोळला तरी तुम्ही त्याला माफ करणार नाहीत, लाताने हाणाल, घाणघाण बोलाल, हाकलून द्याल. आणि म्हणून क्षमा अंतकरणात नांदण्यासाठी आधी अंतकरणात दया असावी लागते. आणि दया तेव्हाच हृदयात जागी होते जेव्हा मुखात भगवंताचं नाम आहे. म्हणून मुखात राम नाम आहे, मुखात राम नाम आहे, हृदयात दया आहे, हृदयात दया आहे तर जीवनात क्षमा आहे. आणि म्हणून हरिनाम तेथे दया, दया तेथे क्षमा हा सिद्धांत आहे, हे समीकरण आहे. मग जीवनात क्षमा यावी तर तुम्हाला भक्तीला लागावं लागेल, रामनाम घ्यावा लागेल, परमार्थात यावं लागेल. कारण मुखात नाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात क्षमा आहे. आणि जीवनात क्षमा आहे तर समाजात आणि कुटुंबात स्वास्थ्य. मग लक्षात ठेवा, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी समाजामध्ये सुखशांती नांदावी, कुटुंबात सुखशांती नांदावी असं वाटत असेल तर तुम्हाला बहुसंख्येने परमार्थात यावं लागेल, भगवंताचं नाम घ्यावं लागेल, जय जय रामकृष्ण हरी भजन करावं लागेल, कथा कीर्तनात बसावं लागेल. समाज अधोगतीला चाललाय, समाजात दुःख नांदतंय, हाहाकार माजलाय, भ्रष्टाचार माजलाय, लांडी लबाडी माजली, बॉम्बस्फोट होत आहेत, अतिरेकी येत आहेत, प्रत्येकजण एकमेकाला फसवतोय, एकमेकाची मुंडके मोडत आहेत, समाज वाईट वागतोय एकमेकासोबत. काय कारण आहे? समाज भक्तीपासून वंचित आहे, समाज हरिनामापासून वंचित आहे. बहुसंख्येने परमार्थात या, हरिनामात या. मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि ही क्षमा नीतिमूल्य आहे, क्षमा सद्गुण आहे, क्षमा धर्म आहे. आणि म्हणून हरिनाम तेथे दया आणि दया तेथे क्षमा हे एक समीकरण आहे, हा एक सिद्धांत आहे. मुखात हरिनाम धारण करा, नित्य हरिनाम घ्या, हृदयात दयावास करेल, हृदयात दयावास करेल, हृदयात क्षमावास करेल. आणि मग समोरचा किती दुष्ट असू द्या, किती दुष्ट असू द्या, तुम्ही त्याला माफच करणार. तुम्ही एकही वाईट शब्द बोलणार नाहीत, तुम्ही एकही शब्द वाईट बोलणार नाहीत. कारण मुखात हरिनाम असेल तर तुमची वाचा सदैव शुचिर्भूत असते, तुमच्या तोंडातून घाण शब्द निघणारच नाही. ही हरिनामाची ताकद आहे, तुम्ही त्याला माफच कराल. सदा शुचिर्भूत सदा वाचा. मुखामध्ये देवाचं नाव असेल तर तुमची वाचा सदैव शुचिर्भूत असेल. छंद हरीच्या नामाचा, तुकोबाराय बोलतात, छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा शुचिर्भूत सदा वाचा, छंद हरीच्या नामाचा शुचिर्भूत सदा वाचा. हरीच्या नामाचा छंद आहे, वाचा शुचिर्भूत आहे. समोरचा घाणघाण बोलतोय, शिव्या देतोय, घाण बोलतोय, पण तुमच्या मुखात हरिनाम आहे, तुमची वाचा शुचिर्भूत असेल, तुम्ही त्याला परतून शिव्या देणार नाहीत, उलट माफ कराल, माफ कराल. छंद हरीच्या नामाचा शुचिर्भूत सदा वाचा. मुखात नित्य हरिनाम आहे, तुमची वाचा शुचिर्भूत असते, स्वच्छ असते, निर्मळ असते. तुम्ही गलिच्छ शब्द तोंडातून काढू शकत नाही, ही हरिनामाची ताकद आहे. आणि त्याला माफ करता. पर्यायाने सर्वाच्या मुळाशी हरिनाम येतं. हो, हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहे. दया, क्षमा, अमकं ढमकं हे सगळं हरिनामाच्या पोटी जन्म घेत आहे.
पण मुखात हरिनाम धारण करा ना. हरिनाम मुखात धारण केलं की हृदयात दया, हृदयात दया आली की हृदयात क्षमा येते, वाचा शुचिर्भूत होते, वाचा शुचिर्भूत होते. तुम्ही समोरच्याला सढळताना माफ करता, हरिनामात सहनशीलता वाढते, समोरच्याला माफ करता. आणि मग हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहे. भक्तीशिवाय पर्याय नाही. बहुसंख्येनं भक्तीत या, नामधारक बना. हृदयात दया, समाजात कुटुंबात क्षमा नांदेल, कुटुंबात समाजात सुख शांती नांदेल, हिंसा पळून जाईल, समाज सुखी होईल, कुटुंब सुखी होईल. पण मुखात नाम धारण करा, हृदयात दया येईल. दया आली की क्षमा येईल. ही दया फार महान वस्तू आहे. ज्ञानोबा बोलतायत, दया ही सद्गुणाची जननी आहे. जगातील प्रत्येक चांगली गोष्ट दयेच्या पोटी जन्म घेते. माऊली लिहित आहेत, दया काय असते. निम्न भरली विने, पाणी जैसे ढळोची नेणे, तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरिया. पाणी वाटानं वाहत आहे आणि वाहत असताना त्याच्या मार्गात एखादा खड्डा आला तर पाणी त्या खड्ड्यानं उडी मारून पुढे जात नाही. पाणी आधी खड्ड्यात उतरतं, खड्डा भरतं आणि मग पुढे वाहतं. हा पाण्याचा स्वभाव आहे. मार्गात आलेला खड्डा भरल्याशिवाय पाण्याला पुढे जाणं माहीत नसतं. तसं मार्गात आलेला दीन दुबळा, नडलेला, रंजलेला, गांजलेला, आडलेला, त्याची अडचण दूर केल्याशिवाय दयावान पुरुषाला पुढे जाणं माहीत नसतं. निम्न भरली वेने, पाणी जैसे ढळोची नेणे, तैसे श्रांता तोषो निजाने सामोरिया. हा दया आणि दयावान माणसाचा बाणा आहे, स्वभाव आहे. वाटात कोणी रंजलेला, गांजलेला, नडलेला, आडलेला भेटलाय, दुःखी भेटलाय, त्या दुःखिताचं दुःख निवारण केल्याशिवाय दया तुम्हाला पुढेच जाऊ देत नाही. वाटेत एखादा ॲक्सिडेंट झालाय, ती दया तुमच्या गचोऱ्याला धरते, उतर म्हणते खाली. हजारो गाड्या बाजूनी पळत आहेत, कोणाचे डोके फुटलेत, कोणाचे पाय मोडलेत, कोणी मरून पडले, नातेवाईक बोंबलत आहेत, गाडी उभी करा, गाडी उभी करा, आम्हाला गाडीत घ्या. लोक पोलिसाच्या भीतीपोटी गाड्या उभं करत नाहीत. पोलीस म्हणते तुम्हीच ॲक्सिडेंट केला, लफडं नको म्हणून गाड्या पळून जातात. पण दयावान पुरुष जर प्रवास करत असेल, गाडीत असेल, ती दया तुमच्या गचोऱ्याला धरते, अशी गचोऱ्याला चल उतर म्हणते खाली. ते ॲक्सिडेंट झालेल्या कुटुंबाकडे नेते, तुमच्या गाडीत टाकायला होते, दवाखान्यात न्यायला होते, त्याचा विलास करायला होते, नंतर ते बरे झाले की नाही हे बघायला होते. हा दया आणि दयावान पुरुषाचा बाणा असतो. दया स्वतःसाठी जगत नाही, दया समोरच्यासाठी जगते. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिके जैसी, निवविता न कडसी साने थोर. चांदणं जसं आपला शीतल प्रकाश, लहान थोर, हलकं भारी, गरीब श्रीमंत काही भेदभाव करत नाही, सगळ्यांना आपला शीतल प्रकाश देतं चांदणं. तसं दयावान पुरुष आणि दया, लहान मोठे, हलके भारी, उच्च नीच, गरीब श्रीमंत, असं सगळ्यासाठी दया जगत असते. दयावान पुरुषापाशी भेदभाव नसतो. दया ही फार महान आहे. दया ही फार महान आहे. दयावान पुरुष स्वतःसाठी जगतच नाही, जगतो जगासाठी. समोरच्या दुःखी माणसाचं दुःख निवारण करण्याची ज्याच्या अंतकरणात तळमळ आहे ती दया असते. ज्याला समोरच्याचं दुःख पाहवतच नाही, त्याचं दुःख निवारण करण्यासाठी धावतो, ती दया असते. आणि तुम्ही समोरच्यावर दया केली, समोरच्यावर उपकार केला तर ते ऋण देवावर होतं, ते ऋण देवावर होतं. त्या माणसाच्या आतला नारायण ऋणी होतो. नरबारा लिहित आहेत, तो पुरुष वीर राया, मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. तो पुरुष वीर राया, मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. समोरच्या माणसाला तुम्ही दया दाखवली, त्याची मदत केली, दुःखी मनुष्य, पीडित मनुष्य, अपघात झाला, काही असो, समोरच्याचं दुःख आहे, त्याचं दुःख निवारण करण्यासाठी तुम्ही धावलेत. समोरच्याचं दुःख निवारण करण्यासाठी तुम्ही धावलेत. तुम्ही समोरच्याचं दुःख निवारण केलंय. पांडुरंग म्हणतो त्याचं दुःख निवारण केलं नाहीस, तू माझं दुःख निवारण केलंय. कारण त्याच्या अंतर्यामी मी आहे. त्याचं दुःख निवारण करून त्याच्यावर तो उपकार केलाय, पण तो खरा उपकार माझ्यावर झालाय. देव म्हणतो खरा उपकार माझ्यावर झालाय आणि तुझ्या उपकारात मी दबलोय, तुझ्या उपकाराचा मी ऋणी आहे. दणबारा लिहितात, तो पुरुष वीर राया, मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. समोरच्या दुःखी माणसाचं दुःख निवारण केलंय. पांडुरंग म्हणतो तो उपकार माझ्यावर आहे. त्याच्यावर तर आहे पण खरा उपकार माझ्यावर आहे, पांडुरंगावर आहे. आणि पांडुरंग म्हणतो मी त्या दयावान माणसाचा ऋणी असतो, त्याचं ऋण फेडतो. ते ऋण वैपन देखोनी अंगी, आपल्याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताच्या तनुत्यागी मी परिचर्या करी. पण नित्य सेवेला मी निदानी सेवक होय.
ज्यांनी असे छोटे मोठे समाजावर उपकार केलेत ते उपकार देवावरच होत असतात. देव ऋणी होतो आणि देव हे उपकार जिवंतपणी, तुमच्या जिवंतपणी आणि मरतानाही तुमची सेवा करून फेडतो. पण नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. या ऋणातून उतराय होण्यासाठी देव मरण समय तुमची सेवा करतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. ते ऋण वैपन देखोनी अंगी आपल्याची उत्तीर्णत्वा लागी मी भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी. देव ऋणात दबतो. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. नारायणावर ऋण करा, परोपकार करा, दयाभाव ठेवा, क्षमा ठेवा, दुःखितांचं दुःख दूर करा. हे ऋण खऱ्या अर्थानं नारायणावर आहे आणि नारायणाला ऋण फेडावं लागतं. म्हणतो तुकोबाराय म्हणतात, मानी भक्ताचे उपकार ऋणिया मनवी निरंतर. देव काय करतोय? मानी भक्ताचे उपकार ऋणिया मनवी निरंतर. भक्ताचे उपकार आहेत देवावर आणि देव स्वतः म्हणतो मी भक्ताचा निरंतर ऋणी आहे. आणि भक्ताच्याच हृदयात दया वास करते ना. भक्ताच्या मुखात नाम आहे म्हणून हृदयात दया आहे, हृदयात दया आहे म्हणून क्षमा आहे. आणि क्षमेमुळं देवावर उपकार होतो. आणि म्हणून देव म्हणतो की मानी भक्ताचे उपकार ऋणिया मनवी निरंतर. तात्पर्य तुकोबाराय जो आग्रह करतात की तुमच्या जीवनामध्ये क्षमा असू द्या. क्षमा तेव्हाच येईल जेव्हा तुमच्या हृदयात दया असेल आणि दया तेव्हाच येईल जेव्हा तुमच्या मुखामध्ये नाम असेल. आणि म्हणून ज्याच्या मुखात भगवंताचं पवित्र नाम फक्त त्याच्याच हृदयात दया आणि ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्या जीवनात क्षमा असते. आणि बघा जे नामधारक माणसं आहेत, भगवत भक्त आहेत, समोरच्याकडून काही चूक झाली तर सडळ हातानं माफ करतात. जाऊ द्या म्हणतात, साहेब द्या सोडून. गाडीचा धक्का लागला, वाटाण चालला आणि एखादा वारकरी नामधारक आहे, गाडीचा धक्का लागला, फार परत एवढं म्हणेल की साहेब जरा बघून चला, की लागलं मला वरबडलं खर्चटलं, जरा बघून चला, जा बा सावकाश जा, पण नीट चाला, जाऊ द्या, लागू द्या, जाऊ द्या. क्षमा केले का? मुखात नाम आहे, हृदयात दया आहे. पण मुखात नाम नाही आहे, हृदयात दया नाही आहे, निर्दयी आहे, कडू आहे आणि त्याला गाडीचा धक्का लागला आहे. ते खेटरच काढतं, गाचुऱ्याला धरतं, केस करायच्या गोष्टी करतं, मोटरसायकल हलू देत नाही, दवाखान्याचे पैसे दे म्हणतं, खायला खुराक बी दे म्हणतं वरून. निर्दयी आहे का? मुखात नाम नाही, मुखात नाम नाही, हृदयात दया नाही, निर्दयी आहे, कडू आहे. निर्दयी कडू असतं, अधर्मी असतं, कपटी असतं. मुखात नाम आहे, हृदयात दया आहे, सद्गुणी असतं, क्षमा असते. मग नामधारक दयाळ असतो, सढळ हातानं माफ करतो, नामाला विनमुख आहे, निर्दयी असतो, कडू असतो, कपटी असतो, कोणाला माफ करत नाही. मग तो कोर्टात जातो. हे कोर्टात जाणारे 99% निर्दयी आहेत आणि नामाला विनमुख आहेत. कोर्टात जी भांडणं चालतात, केसेस, ते सगळे नामाला विनमुख आहेत म्हणून निर्दयी आहेत आणि म्हणून कोर्टात भांडण आहे आणि म्हणून क्षमाही नाही जीवनात त्यांच्या. नामधारक कोर्टापर्यंत जातच नाही, तो इकडंच मिटून टाकतो, नको म्हणतं लपडे. लोक म्हणतात दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढू नये. हे नामधारकाला कळतंय, ज्याने नामाला विनमुख आहे त्याला काय कळतंय. ते तर कोर्टात जातं, चल म्हणतं तुला कोर्टात बघतो, का? नामाला विनमुख आहे. निंबोळ्या मोडून आला तो कावळ्याशी सुकाळू झाला, तसा भक्तहीन वाढीनला दोषाची लागी. ज्ञानोबा सकारात्मक सांगतायत. भक्तिहीन वाढीनला दोषाची लागी. भक्तीहीन आहे, मुखात देवाचं नाव नाही आहे, त्याचं जगणं दोष आणि पाप करण्यासाठीच असते, समाजाला त्रास देण्यासाठीच असते, गुंडगिरीसाठीच असते. आणि मग कोर्टात ज्या केसेस जातात भांडणं झाल्यावर, साध्या गोष्टीवरून, कुठल्याही कारणावरून, हे भक्तीला विन्मुख असतात, नामाला विन्मुख असतात, तोंडात देवाचं नाव नसतं पण निर्दय असतात आणि एकमेकाला कोर्टात खेचतात. आणि दोघंही कोर्टाच्या फेऱ्या करून वकील पिळून काढतो, ऊस पिळल्यासारखा चोथा करतो त्यांचा. आणि मग शेवटी कॉम्प्रोमाइजच्या गोष्टी करतात, सगळं घरदार वाटोळ झाल्यावर. पण नामधारक तसा नसतो. नामधारक दयाळू असतो. जिथं दया तिथं क्षमा असते. काही झालंय भांडण तट्टा तर जागेवरच मिटवायचा प्रयत्न करतो, कॉम्प्रोमाइज करतो, क्षमा करतो, माफ करतो. दोन नामधारकाचं भांडण झालं तर जागेवर कॉम्प्रोमाइज. जे भक्तीला विन्मुख आहेत आणि त्यांचं भांडण झालं ते सरळ कोर्ट काढतात. आणि म्हणून दया क्षमा नामधारकाच्या मुखात वास करतात. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, दया घरी शांती क्षमा दया. जीवनात क्षमा यावी तर जीवनात दया यावी लागते. दया यावी यासाठी नाम असावं लागतं मुखात.
कारण ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात क्षमा वास करते, आणि ज्याच्या जीवनात क्षमा आहे त्याच्या कुटुंबात आणि त्या समाजात स्वास्थ्य असते. कारण तुम्ही नामधारक आहेत, दयावान आहेत, मग क्षमावान आहेत. म्हणून घरामध्ये कुणी काही वाकडं बोललं तुम्ही माइंड करत नाहीत, त्याला माफ करता. समाजात कुणी वाकडं बोललं माइंड करत नाही, त्याला माफ करता. समाजात स्वास्थ्य टिकून राहतं, कुटुंबात स्वास्थ्य टिकतं. आणि म्हणून कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी, कुटुंबात आणि समाजात सुख नांदावं यासाठी बहुसंख्येने नामधारक बना. परमार्थात या. मुखात नामधारण केलं की हृदयात दया येईल, हृदयात दया आली की जीवनात क्षमा येईल, जीवनात क्षमा आली तुम्ही एकमेकाला माफ कराल, भांडणतंटा मिटेल, समाजात आणि घरात सुख शांती नांदेल. आणि म्हणून कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी, सुख शांतीसाठी मुखामध्ये हरिनाम असणं अतिशय आवश्यक आहे. का तर मुखात नाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात क्षमा, जीवनात क्षमा तर समोरच्याला सढळताने माफी, समोरच्याला माफ, भांडणतंटा नाहीसा, समाजामध्ये सुख शांती, समाजामध्ये सुख शांती, घरामध्ये सुख शांती. घर सुखी झालं, समाज सुखी झाला, देश सुखी झाला, जग सुखी झालं. आणि म्हणून क्षमा शस्त्र जया नराचे हाती, दुष्ट तया प्रती काय करी. काय ताकद आहे त्या दुष्टाची, काय करते बोलू द्या ना, बोलू द्या. आमच्या मुखात हरिनाम आहे, आमच्या अंतकरणात दया आणि क्षमा आहे, बोलू द्या, त्याला काय बोलायचं आम्ही माफ करू. ते गार होतं, खिजिलून निघून जातं किंवा आम्हाला शरण येतं, आमच्या पायावर लोळतं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया, व्याघ्रही न खाती सर्पतया. चित्त शुद्ध असू द्या, मुखात नाम असू द्या. मुखात नाम आलं की चित्त शुद्ध होतं, चित्त शुद्ध झालंय, हृदयात दया आहे, क्षमा आहे. सापासारखे वाघासारखे जवळ येतात, माणसाची काय कथा. माणसं काय सापा एवढे वाघा एवढे क्रूर आहेत काय, माणसं बरे असतात. असू द्या ना, समोरचं वाईट बोलते बोलू द्या ना, आपण माफ करा, ते सुधारतं, नीट होतं, आपला मित्र होतं, आपला मित्र होतं. क्षमा मुखात धारण करा, हरिनाम मुखात धारण करा, जीवनात क्षमा येईल. हरिनाम मुखात धारण करा, क्षमा येईल. क्षमा शस्त्र जया नराचे हाती, दुष्टतया प्रती काय करी. आणि मग महाराज म्हणतायत की अशी क्षमा जर तुमच्या जीवनात असेल तर दुष्टाची काय ताकद आहे. दुष्ट वाईट बोलले, भांडले, तुम्ही त्याला माफ केले, मी बोललो ते खिजील होईल, निघून जाईल किंवा तुमच्या पाय पडेल, माफी मागल, तुमचा मित्र होईल. आणि मग जसं मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, हृदयात दया आणि क्षमा आहे, तर दुष्ट शांत होतो, तिथं भांडणाचा वनवा पेटत नाही. तसं जिथं गवताची काडी नाही तिथं अग्निपाड आहे, तिथं काय वनवा पेटेल. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहित आहेत की तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, जाय तो विजोनी अपसया. तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, जाय तो विजोनी अपसया. दावाग्नी पडलाय, फार मोठा अग्नी पडलाय, पण जिथं पडलाय तिथं खडक आहे, अर्थात दगड आहे, नुसती माती आहे, तिथं गवताची काडी नाही आहे. काय पेटल, दगड पेटल का माती पेटल. तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, जाय तो विजोनी अपसया. दावाग्नी पडलाय, मोठा अग्नी पडलाय, पण कुठं खडकावर पडलाय, मातीत पडलाय, जिथं गवताची काडी नाही आहे. आपाप विजून जातो, आपाप विजून जातो. तसं समोरचं वाईट आहे, फार नालायक आहे, वाईट बोलतंय, घाण बोलतंय, पण तुम्ही माफ करतायत, क्षमा करतायत, आपाप गार होतं, जाय तो विजूनी अपसया. खडकावर जिथं गवताची काडी नाही तिथं अग्नी पडलाय, आपाप विजून जातो. समोरचं वाईट वाईट बोलतंय, भांडतंय, तुम्ही त्याला माफ करतायत, आपाप निघून जातं, लाजतं किंवा शरण येतं, मैत्री करतं, जाय विजूनी अपसया. ही क्षमेची ताकद आहे. शत्रू मित्र होतात क्षमा केली तर. मग क्षमेचं शस्त्र धारण करा, क्षमेचं शस्त्र धारण करा. क्षमा ही सर्वाच्या हिताची आहे, सर्वाच्या हिताची आहे. आणि म्हणून महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे क्षमा सर्वांचे हित, तुका म्हणे क्षमा सर्वांचे हित, तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, धरा अखंडित सुखरूप, धरा अखंडित सुखरूप. क्षमा ही सर्वांचं स्वहित आहे, आपलंही आणि समोरच्याचं आहे. ज्याला माफ केलं त्याचं हित आहे आणि ज्यांनी माफ केलं त्याचं हित आहे. याच्यात पूर्ण समाजाचं हित आहे. क्षमा तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, अख्ख्या जगाचं स्वहित आहे. मी बोललो तुम्हाला
की कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी कुटुंबात आणि समाजात सुख नांदावं असं वाटत असेल तर मुखात जर हरिनाम असेल तर हृदयात दया आहे, हृदयात दया आहे तर जीवनात क्षमा आहे, जीवनात क्षमा आहे तर पावलोपावली समोरच्या वाईट माणसाला तुम्ही माफ केले, तुम्ही माफ केलं तो दुश्मनी टाकून तुमचा मित्र झाला, तुमच्यातला भांडणतंटा मिटला. हां, भांडणतंटा मिटला, मग समाजात असो घरात असो समोरच्याला माफ केले, भांडणतंटा मिटलाय, मग परिवारातले मित्र होतात, समाजातले मित्र होतात, परिवार समाज सुखी झाला, अख्ख्या परिवाराचं अख्ख्या समाजाचं स्वहित झालं. परिवार, समाज, तालुका, जिल्हा, देश, जग सगळं जग सुखी झालं. मग तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, क्षमा या अख्ख्या जगाचं स्वहित आहे. आणि मग ती अखंडित आपल्या अंतःकरणात धारण करा. का? त्या क्षमेने समाज सुखरूप होतो, क्षमेने समाज सुखरूप होतो. कसा? पुन्हा एकदा सांगतो, मुखामध्ये हरिनाम, हृदयात दया, हृदयात दया, जीवनात क्षमा, जीवनात क्षमा. मग घरात असो की बाहेर असो तुम्हाला कोणी घाण बोलतंय, भांडतंय, त्याला तुम्ही क्षमा केली, माफ केलं एक तर ते खिजिलून निघून जाईल किंवा तुम्हाला शरण येईल, तुमच्याशी मैत्री करेल, माफी मागेल. आणि ते तुमचं मित्र बनलं की भांडण मिटलं, दुश्मनी मिटली, तुम्ही एकमेकाशी मैत्रीभावाने वागाल, तिथं आपाप सुख नांदतं. मग कुटुंबात क्षमा असेल तर कुटुंब सुखी, समाजात क्षमा असेल तर समाज सुखी, देशात क्षमा असेल तर देश सुखी, जगात क्षमा असेल तर जग सुखी. आणि म्हणून तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, धरा अखंडित सुखरूप. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतायत, क्षमा शस्त्र जया नराच्या हाती, दुष्टतया प्रती काय करी, तृण नाही ते पडिला दावाग्नी, जाय तो विजोनी अपसया. तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, धरा अखंडित सुखरूप, तृण नाही ते पडिला दावाग्नी, जाय तो विजोनी अपसया. सारांश, तुकोबारांनी अभंगातून आम्हाला संदेश दिलाय. तुकोबारा उपदेश करतात की बाबानो, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी तुमच्या कुटुंबात, तुमच्या समाजात सुखशांती नांदावी, यासाठी तुम्ही क्षमा नावाचं शस्त्र आपल्या हातात धारण करा. समोरच्या दुश्मनाला जिंकायचे, तलवार हातात धारण करावी लागते, शस्त्र हातात धारण करावं लागतं, दुश्मन जिंकला जातो. तसं समोरचा दुश्मन दुष्ट मनुष्य आहे, त्या दुष्टाला जिंकायचे तर लोखंडाची तलवार नाही, क्षमेची तलवार हातात धरा. अर्थात दुष्टाला सढळ हाताने माफ करा, त्याला क्षमा करा. दुष्ट आपला मित्र होतो, आपल्याला शरण येतो किंवा खिजील होऊन निघून जातो. दुष्ट ही दुश्मनही मित्र होतात. ही क्षमेची ताकद आहे. या क्षमेने काय केले? कुटुंबात मी बोललो की सासू सोनाला त्रास देते, जावाजावात भांडण आहेत, भावाभावात भांडण आहेत, समाजात माणसात भांडण आहेत, दुश्मनी लागते, घरात दुःख आहे या भांडणामुळं, समाजात दुःख आहे भांडणामुळं. पण तुम्ही मॅक्झिमम लोकांनी क्षमा जर धारण केली, अंतकांना क्षमा बाळगली, क्षमेचं शस्त्र धारण केलं, तर तुम्ही एकमेकांना सढळ हाताने माफ कराल. आणि माफ केल्यानंतर भले समोरचं दुष्ट आहे, वाईट आहे, पण तुम्ही तर चांगले आहेत ना, तुम्ही त्याला माफ करा, त्याला क्षमा करा. मी अनेकदा बोललो, ते खिजील होऊन निघून जाईल, पुन्हा भांडायला यायचं नाही, किंवा तात्काळ तुमचा मित्र होईल, तुम्हाला शरण येईल, तुमच्या पायावर लोळेल, तुमची मैत्री झाली. हां, मग कुटुंबात असो की समाजात असो, तुम्ही समोरच्याला माफ केलं, समोरचं वाईट बोलते, भांडतंय, त्याला माफ केलं, ते गप, एक तर ते गप्प बसेल किंवा तुमचं मित्र होईल. मग कुटुंबात असो की समाजात असो, ते तुमचं मित्र झालं, दुश्मनी गेली, समाजात सुख शांती आली, समाज सुखी झाला.
समाज सुखी झाला. कशाने झाला? क्षमेने झाला. पण ही क्षमा तुमच्या हृदयात, तुमच्या जीवनात यावी यासाठी हृदयात दया असावी लागते. तुमच्या जीवनात क्षमा यावी यासाठी हृदयात दया असावी लागते. दया तेव्हा जीवनात येते जेव्हा मुखात हरिनाम असतं. भक्तीचे ते वर्मजयाचे हाती, त्या घरी शांती क्षमा दया. तुकोबार आहे. जीवनात भक्ती असेल तरच तुमच्या जीवनात शांती क्षमा दया असते. म्हणून मुखात नाम धारण करा, तुमच्या जीवनात दया येईल. जीवनात दया येतं, जीवनात क्षमा येईल. क्षमा आली, कळतंय ना? मुखात नाम धारण करा, हृदयात दया येईल. हृदयात दया आहे, जीवनात क्षमा आहे. जीवनात क्षमा आहे, समोरचं वाईट बोलतंय, तुम्ही त्याला क्षमा कराल, माफ कराल. ते खिजिलून निघून जाईल, गप्प बसेल किंवा शरण येईल, पाय पडेल, मित्र होईल. ते मित्र झाले. मग घरात असो की बाहेर असो, समोरचं मित्र झाले. घरात सुखशांती नांदेल, परिवारात आणि बाहेरही समाजातही सुखशांती नांदेल. हळूहळू संपूर्ण देश, सगळं जग सुखी होईल. आणि म्हणून घरात, समाजात, तालुक्यात, जिल्ह्यात, देशात, जगात सर्वत्र सुखशांती नांदावी असं वाटत असेल तर बहुसंख्येने हरिनामात या, परमार्थात या, भक्तीत या. कारण ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात क्षमा, ज्याच्या जीवनात क्षमा, जिथं क्षमा तिथं सुखशांती, तिथं सुखशांती. तो समाज सुखी असतो, ते घर सुखी असतं. या क्षमेला ज्ञानोबा चक्क शांतीच म्हणतात. आचारपाचन शौच हे अमानितम दंबितम हिंसा, आचारपाचन शौच या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबा यांनी ही जी क्षमा लिहिली याला सरळ शांती म्हटले. क्षमा ही शांतीच आहे. अमानितम दंबितम हिंसा या श्लोकावर बोलताना 13व्या अध्यायात ज्ञानीपुरुषाचे लक्षण सांगताना या श्लोकावर बोलताना ज्ञानोबा या क्षमेचं वर्णन करताना या क्षमेला सरळ शांती म्हणतात. क्षमा ही शांतीच आहे. क्षमा ही शांतीच आहे एक प्रकारची. तुम्ही समोरच्याला क्षमा केली, वातावरण शांत होतं. वातावरण शांत होतं. कशाने झालं वातावरण शांत? क्षमेने झालं. म्हणजे क्षमा ही शांतीच आहे. आणि ज्ञानोबाने क्षमेचं वर्णन शांती म्हणूनच केलं आहे. आणि शांती हे सुख असतं. तो कुमार साक्ष देत आहेत की शांती परते नाही सुख, ये रावगेचे दुःख. शांती हे सुख आहे. जिथं शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख विसरोनी नरगे काही. जैसा पापी यांच्या ठाई मोक्ष नवसे. पापी माणसाजवळ मोक्ष चुकून येत नाही, तसं अशांत माणसापाशी सुख चुकून येत नाही. सुख येतं तर शांत माणसापाशी. शांती ही क्षमा आहे. क्षमा दयेमुळं, दया हरिनामामुळं. घ्या समीकरण. मग हरिनामामुळं दया, दयेमुळं क्षमा अर्थात शांती, शांतीमुळं सुख आहे. शांती हेच सुख आहे. आणि म्हणून कुटुंबात, जगतात, पूर्ण जगात, आपल्या कुटुंबात, आपल्या परिसरात, समाजात, सर्वत्र जगात शांती नांदावी असं वाटत असेल तर बहुसंख्येने हरिनामात या. मुखात भगवंताचं पवित्र नाम धारण करा. ज्याच्या हृदयात, ज्याच्या मुखात भगवंताचं नाम, त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात क्षमा. जिथं क्षमा तिथं शांती, जिथं शांती तिथं सुख. ते घर आणि तो समाज, तो देश, ते जग सुखरूप होतं. आणि म्हणून क्षमेचं शस्त्र हातात धारण करा. संपूर्ण जगत आणि कुटुंब सुखी होईल. आणि म्हणून महाराज म्हणतात की क्षमा शस्त्र जया नराच्या हाती, दुष्टतया प्रती काय करी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.